सासू आणि जावयाचं नातं आई आणि मुलाप्रमाणे असते. परस्परांबद्दल सन्मान, आदराची भावनासुद्धा असते. परंतु सासू जावयाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी ही घटना घडली आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सासू नेहमी जावयाचे लाड पुरवते, हट्ट पुरवते, काही प्रसंगी मार्गदर्शन, सल्ले देखील देते. सासू जावयाच्या नात्यात परस्परांबद्दल सन्मान, आदराची भावना सुद्धा असते. परंतु कर्नाटक राज्यातील तुमकुरू जिल्ह्यात कोरतगेरे या गावी सासू जावयाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात सगळ्यांना धक्का बसला आहे. जावाई सासूसोबत असं कसं वागू शकतो, असं कसं करू शकतो, हाच अनेकांना प्रश्नसुद्धा पडला आहे. दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी कोलाला गावाजवळ काही लोक रस्त्यावरून चालले होते, पादचारी होते. त्या ठिकाणी एक प्लॅस्टिकची बॅग पडल्याचं लोकांच्या लक्षात आलं. संशय आला म्हणून त्यांनी बॅग उघडून बघितली. त्यावेळी त्यांना एक धक्काच बसला. प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये मानवी शरीराचे तुकडे असल्याचं लोकांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबद्दल माहिती दिली. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर पोलिसांनी आजूबाजूला शोध घेतला, परंतु त्यांना काही सुगावा लागला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी अशा प्रकारच्याच 7 बॅग आणखी सापडल्यात. त्यात मानवी शरीराचे भाग आणि शीर असल्याचं लोकांना दिसलं. ही देखील माहिती पोलिसांना कळवण्यात आली आणि पोलिसांनी तपास हाती घेतला असता जे शीर प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये त्यांना मिळालं त्याच्या आधारावर पोलिसांनी महिलेची ओळख पटवली. तिचं नाव लक्ष्मी देवी असल्याचं पुढे आलं. तपासादरम्यान फक्त तिची हत्या केलेली नाही तर मृतदेहाचे 19 तुकडे केले आहेत असं सुद्धा त्यांना लक्षात आलं. आणि ही सर्व घटना बघून गावातील लोकसुद्धा सुन्न झालेत. अशा ह्या खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अशोक के.व्ही. यांनी एक विशेष टीम तयार केली आणि काही दिवसाच्या तपासानंतर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली. यामध्ये प्रमुख आरोपी लक्ष्मी देवीचा जवाई डॉक्टर रामचंद्रप्पा यस आणि त्याचे 2 साथीदार सतीश के एन आणि किरण के यांना अटक केली आणि हे तिघेही तुमकुरूचेच राहणारे आहेत. आणि यांना अटक केल्यानंतर पोलिसांना याचा खुलासा मिळाला. आरोपी आणि मृत महिलेचा जवाई रामचंद्रप्पाला आपल्या सासूच्या चरित्रावर संशय होता. त्यानंतर पोलीस चौकशीत एक धक्कादायक खुलासा पुढे आला. आरोपी आणि मृत महिलेचा जवाई रामचंद्रप्पा आपल्या सासूच्या म्हणजेच लक्ष्मी देवीच्या चरित्रावर संशय घेत होता. लक्ष्मी देवीच्या हालचालीमुळे, कृत्यांमुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोचतोय असं जवायाचं मत होतं. आणि हाच संशय आणि रागापोटी रामचंद्रप्पाने मित्रासोबत मिळून सासूच्या हत्येचा कट रचला. आणि मग ह्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या बॅगीत भरले. पुरावे मिटण्यासाठी त्यांनी ते तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिलेत. या घटनेमध्ये पोलिसांनी 302 अन्वये गुन्हा दाखल करून आणि विविध कलमा अन्वये गुन्हे दाखल करून लक्ष्मी देवीचा जवाई डॉक्टर रामचंद्रप्पा यस आणि त्याचे 2 साथीदार सतीश के एन आणि किरण के यांना अटक केली असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.